करून घेतलं जातं। आमच्या रोजाची जर किंमत विचारली तर फक्त 82 रुपयामध्ये आम्ही दिवसभराचं काम करतोय। आज तुम्ही विचार करा 82 रुपयामध्ये काय परवडतंय? एक तेलाची पिशवी सुद्धा 82 रुपयाला येत नाही, 1 किलो साखर घेतली तरी ती 82 रुपयाला येत नाही। आणि आम्ही या 82 रुपयामध्ये आमचं घर कसं चालवायचं? आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सकाळी 9 वाजता जावं लागतंय आणि आम्हाला 2 वाजता परत यावं लागतंय। या रोजामध्ये आम्हाला शेतमजूर सुद्धा कामाला घेत नाही। आणि आता आमचं जवळजवळ 20 ते 25 वर्ष सेवा झाली आणि अशा महिला आहे का त्यांच्या 30 वर्ष सुद्धा पूर्ण झाल्यात। तर या महिलांनी काय करायचं? या सरकारला आज आम्ही विचारणार आहोत की आमचं काय केलंय? 1 वर्ष पूर्ण झाला, 1.5 वर्ष आम्हाला 1000 रुपयांनी वेतन वाढवलं। आता तुम्ही विचार करा, आज आम्हाला 1000 रुपये तर काय पण 2500ही आमच्या हातात पडून नाही राहिले। तर आम्ही आमचं घर कसं चालवायचं? आमचे पगार 4-4, 6-6 महिने होत नाही। आम्ही आमच्या लेकरा बाळांना काय करून घालायचं? आज या सरकारने आमचा विचार केला पाहिजे। आम्ही शालेय पोषण आहाराच्या ज्या महिला आहोत तर आमचा जीव तावावर ठेवून आम्ही काम करतोय। गॅस स्फोट आहे, कुकर शिट्टी स्फोट आहे आणि त्यानंतर आमची कोणतीच मागणी मान्य करते नाही। तर आता आम्ही या देशाचे नागरिक नाही का केरळ राज्याप्रमाणे आणि केरळ राज्याप्रमाणे आम्ही पण तीच खिचडी बनवतोय, त्या राज्यात पण तीच खिचडी बनवत आहे। आणि मग त्यांना 18,000 आणि आम्हाला 2,500 का? आमच्या वासा का अन्याय करते? कोण म्हणतं देत नाही? ज्या मुलांच्या शिष्यवृत्ती योजना आहे त्या जाचकाठी बंद केल्या पाहिजे आणि या सर्व जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही बांधकाम कामगार मोठ्या संख्येने याच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन नगरपर्यंत जाण्याचा नवीन काय मागणी नेमकं तुम्ही आता राजूरून डायरेक्ट कोणत्या देशाने अहिल्यानगर जिल्ह्याकडे चाललेला आहे। कलेक्टर आम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे की या लॉंग मार्च मध्ये तुम्ही जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली तर प्रचलित कायद्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करणार। सर्व प्रकारच्या कारवाईची तयारी सरकारची आहे, मात्र घामाचं दाम देण्याची मात्र सरकारची तयारी नाहीये। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। या नोटिसीचा आम्ही किसान सभेच्या वतीनं धिक्कार करतो, CITच्या वतीनं धिक्कार करतो। कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही। आम्ही चालणार आहोत आणि सरकारच्या छाताडावर हे सगळे श्रमिक जातील। सरकारने अशा प्रकारे दडपशाही करण्याऐवजी मागण्या मान्य कशा करता येतील आणि मागण्या ज्या मान्य केल्या त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याच्यासाठी जरा प्रयत्न करावेत असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही